नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्ही देखील उबेरवरनं तुमची ऑर्डर वगैरे पाठवता का? तर मला पाठवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडंसं तुमच्याबरोबर माझा अनुभव शेअर करायचा आहे. तर परवा दिवशी जसं की नागपंचमी झाली तर माझी सणाची देखील जेवणाची गडबड चालू होती आणि मला ऑर्डर देखील होते. तर एका ताईची जवळपास 1.5 किलो मला डिंकाचे लाडू बनवायचे होते आणि नाचणीचे अर्धा किलो बनवायचे होते. बाकीच्या देखील ऑर्डर होत्या चालू. तर माझा दिवस अख्खा म्हणजे त्याच्यातच चालू होता. तर मी कशी बशी ती 1.5 किलो म्हणजे डिंक आणि ती नाचणीची ऑर्डर त्यांची ऐरवलीच्या ताई होते त्यांची ऑर्डर मी 6 वाजेपर्यंत कंप्लीट केली आणि नंतर मला दुसऱ्या पण ऑर्डर पॅकिंग करायच्या होत्या. त्याच्यामुळे ऐरवलीला मला इथून जाणं शक्य नव्हतं कारण की त्यांना अर्जंट हवं होतं. तर मला जाणं शक्य नव्हतं. तर मी काय केलं, उबेरवरनं माझी जी ऑर्डर आहे ती बुक केली तिथेपर्यंत नेण्यासाठी. तर 7 वाजताच्या दरम्यान मी माझी ऑर्डर बुक केली. तर ती ऑर्डर जास्तीत जास्त कोपरखेरणेवरनं तिथे ऐरवलीला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागायला पाहिजे जास्तीत जास्त. तर 1 तास झाला, 2 तास झाला, माझी ऑर्डर तिथे पोहोचलीच नाही. तास झाल्यानंतर मला त्या कस्टमरचा समोरून फोन आला की ताई माझी अजून ऑर्डर मिळाली नाही मला. तर मला पण थोडंसं टेन्शन आलं की अजून कशी पोहोचली नाही ऑर्डर. तर आम्ही नंतर त्या मॅपवरती ट्रॅक म्हणजे चेक करत होतो. तर तो माणूस तिथे जाऊन आला होता पण त्या ताईनं ऑर्डर दिलीच नव्हती. आणि नंतर एका तासाभराने तो आम्हाला इथे कल्याण शिळफाटाचा जो रस्ता आहे ना त्या साईडला तो दाखवत होता. बराच वेळ तो म्हणजे तिथेच होता. तर आम्हाला काही सुचेना आणि त्याच्यावरती त्याचा धड नंबर देखील नव्हता. आणि जो नंबर होता म्हणजे त्या उबेरवाल्यांचा होता आय थिंक तो नंबर. तर तो नंबर लागत नव्हता, स्विच ऑफ सांगत होता. तर आता काय करायचं कारण की ती ऑर्डर माझी जवळजवळ 2100 रुपयाची माझी ऑर्डर होती. ती मला टेन्शन आलं की आता काय करू, माझे पैसे तर वाया जाईल, पैसे जातील ते जातील, वरनं माझी दिवसभराची जी मेहनत होती ती देखील वाया जाईल. तर त्या ताईंना मी समोरून बोलले की बाबा मी काय करू, मग तुमचे पैसे रिटर्न देऊ की काय करू. तर त्या आई बोलल्या की नको, मला तुम्ही लाडूच बनवून द्या दुसऱ्या दिवशी. तर ती रात्र म्हणजे अख्खी टेन्शनमध्येच गेली की आम्ही त्याच्या बाईकच्या नंबरवरनं म्हणजे त्याचं जो नाव वगैरे सगळं ऍड्रेस ते काढण्याचा देखील प्रयत्न करत होतो. पण मला ऑर्डर मिळाली आहे की नाही ते मी आता दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन. कारण की हा जर व्हिडिओ लांबवला तर खूप मोठा होऊन जाईल. सांगण्याचा उद्दिष्ट हाच आहे की तुमचा देखील असा अनुभव नको यायला, म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका. ठीक आहे.